नमस्कार. आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वटपौर्णिमेनिमित्त अनिस वसई शाखेकडून विविध ठिकाणी वृक्षारोपण, विद्यार्थ्यांचे प्रबोधन. वटपौर्णिमेचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वसई शाखेच्या वतीने सोमवारी दिनांक 29 जून रोजी परिसरातील विविध शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. थंडगार पाऊस आणि आल्हाददायक वातावरणात कार्यकर्त्यांनी वडासोबतच कोणतेही एक झाड लावूया हा संदेश देत हा पर्यावरणपूरक उपक्रम राबवला. या उपक्रमाअंतर्गत वृक्ष प्राधिकरण विभाग वसई विरार महानगरपालिकेतर्फे मिळालेल्या जंगली वृक्षांची रोपे तसेच अनिसने खरेदी केलेल्या वृक्ष, फळे, झाडे, रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद शाळा दहिसर, सरस्वती हायस्कूल फणसपाडा, वैतरणा, सिद्धिविनायक हायस्कूल बरबपाडा, कणेर सामंतपाडा येथील स्मशानभूमी, पूनमनगर विरार पश्चिम स्मशानभूमी, नवीन विवा कॉलेज रोड, पूनम अल्फा हाऊसिंग सोसायटी परिसर आणि भाताणे काजूपाडा येथील रस्त्यांच्या बाजूला अशा विविध ठिकाणी उत्साहाने वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे नेतृत्व अनिसचे पालघर जिल्हा प्रधान सचिव संदेश घोलप, वसई शाखेचे अध्यक्ष श्री संजय चव्हाण, प्रधान सचिव प्रीता पाटील, केंद्रप्रमुख जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन अनिसचे सगळे कार्यकर्ते श्री बाळू पारधी यांनी केले होते. वृक्षारोपण सोबतच उपस्थित विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग सारख्या गंभीर संकटाचा सामना करण्यासाठी भविष्यात कोणती पावले उचलली पाहिजेत याविषयी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे या प्रसंगी सांगण्यात आले. वृत्तसंकलन रमेश सोनावणे, संपादक आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरार. चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.